हिमालयाच्या कुशीत वसलेलं शिमला, क्वीन ऑफ हिल्स, म्हणजे निसर्ग, इतिहास आणि साहस यांचा सुंदर संगम. नमस्कार, मी मंजुषा आणि मी कैलास पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत करतो. चला तर मग आज आपण या अद्भुत ठिकाणाची सफर करूया. याच वळणावळणाच्या रस्त्यातून तुम्ही शिमल्यात प्रवेश केला. या रेल्वेचा प्रवास म्हणजे एक वेगळीच अनुभूती असते. इथे आलात आणि मॉल रोडला भेट दिली नाही असे शक्यच नाही, हो ना? मॉल रोड म्हणजे शिमल्याचे हृदय आहे. इथे तुम्हाला बरेच काही मिळेल. विशेषतः इथले स्थानिक खाद्यपदार्थ चाखायला विसरू नका. आध्यात्मिक शांतता तर इथला कळीचा मुद्दा, किंबहुना सर्व जगाचा तो कळीचा मुद्दा ठरावा. असो, ही शांतता हवी असेल तर जाखो मंदिराला भेट द्या. हा ट्रेक अत्यंत आनंददायक आहे. हवे तर तुम्ही रोपवेचा वापर करू शकता, पण इथल्या माकडांवर लक्ष ठेवा, कारण इथली माकडं खूपच खट्याळ आहेत. शिमल्यापासून फक्त 16 किलोमीटरवर असलेलं कुफरी हे साहस प्रेमींसाठी नंदनवन आहे. हिवाळ्यात स्कीइंग आणि उन्हाळ्यात घोडेस्वारी इथं प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे. विशेष म्हणजे बऱ्याच जुन्या हिंदी चित्रपटांचे इथे चित्रीकरण झाले आहे. शिमल्याचा समृद्ध इतिहास त्याच्या वास्तुकलांमध्ये जाणवतो. व्हाईसरॉय लॉज, ज्याला राष्ट्रपती निवास असेही म्हणतात, ते एक अप्रतिम ठिकाण आहे. राष्ट्रपती निवासाचा विषय निघालाच आहे तर त्या संदर्भातील आख्यायिकाही जाणून घेऊया. कॅन्डल पॉइंट शिमल्यातील सर्वात प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. हे केवळ निसर्गरम्य ठिकाण नाही, तर अनेक रहस्यमय बाबींनी भरलेली जागा आहे. तो ब्रिटिश राजवटीचा काळ होता, तेव्हा शिमला ही भारताची उन्हाळी राजधानी होती. एका आख्यायिकेनुसार एका सुंदर ब्रिटिश महिलेचं पटियालाच्या महाराजांवर प्रेम जडले. त्यांचे प्रेम विवादास्पद होते. त्यानंतर ती अचानक गायब झाली. लोक म्हणतात की ती महाराजांसोबत पळून गेली, ज्यामुळे मोठा स्कॅन्डल झाला आणि त्यावरूनच या पॉइंटला स्कैंडल पॉइंट हे नाव पडले. स्कैंडल मीन्स उठाना. महाराजा पटियाला ने वायसराय की लड़की को यहाँ से उठाया था, इसलिए इस जगह का नाम स्कैंडल पॉइंट है. आज हे ठिकाण स्वातंत्र्य आणि देशभक्तीचे प्रतीक आहे, कारण इथे लाला लजपतराय यांचा पुतळा विराजमान आहे. इतिहास आणि आख्यायिका यांचा सुंदर संगमच नाही का? या आख्यायिकेच्या पलीकडे जाऊन विचार करायचा झाला तर हे ठिकाण डोंगराच्या रम्य दृश्यांसाठी आणि शिमल्याच्या गजबजलेल्या जीवनासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा, हे ठिकाण नेहमीच जादुई असते. शिमल्यातील संध्याकाळ ही अत्यंत अवर्णनीय असते. तुम्ही एका शांत कॅफेमध्ये कॉफी पीत असाल किंवा थंड वाऱ्याचा आनंद घेत असाल, मुळात इथली वातावरण शैलीच अगदी वेगळी आहे. शिमला हे केवळ ठिकाण नाही, तो एक अनुभव आहे. निसर्गाच्या कुशीतला एक शांत प्रवास आहे. साहस, इतिहास आणि मनसोक्त विश्रांती शोधत असाल तर शिमल्याकडे प्रत्येकांसाठी काहीतरी खास आहे.
अरे हो, आणखी एका बाबीचा उल्लेख करायचा राहूनच गेला. तुम्ही 3 इडियट्स हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. डोंगराच्या कुशीत वसलेला तो सुंदर चर्च तुमचं मन नक्कीच जिंकून गेला असेल. आज आपण त्या चर्चला भेट देणार आहोत. त्याचे सौंदर्य आणि चित्रपटातील जादू अनुभवूया. स्टॉक काँग्रेस चर्चमध्ये तुमचं स्वागत आहे, ज्याला 3 इडियट्स मधील वेडिंग चर्च म्हणूनही ओळखले जाते. हे दृश्य बॉलिवूडमध्ये अजरामर झाले. या चर्चचा इतिहास फार जुना नसला तरी याचे सौंदर्य त्याच्या साधेपणात आहे. आजच्यासाठी एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे अनमोल मार्गदर्शन कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. धन्यवाद.